कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जावई बाबू, तुमची ऑफिसची कामं काही संपतच नाही तो। हो झाली का तुमची झोप आई? दुपारी झोपायची सवय नाही मला, पण यांचा छान डोळा लागलाय। दिवसभर तुम्ही इतक्या दमता तरी तुम्हाला दुपारी झोपा असं वाटत नाही का? नाही, तशी सवयच नाहीये मला। आणि कसं आहे ना जावई बापू, अहो दुपारी झोपलं ना की रात्री नीट झोप लागत नाही। वयोपरत्वी एवढं माझ्या लक्षात आलेलं आहे। आणि तसंही अहो घरात काही कामं संपत नाही, 4 कामं हाताशी असतातच। हो खरंय, म्हणूनच मी तुम्ही सगळे झोपल्यानंतरच काम करत बसलो होतो। जानू, जयंत, हे घ्या, फ्रुट्स खाऊन घ्या। हा जानू, तुझ्याशी जरा बोलायचं होतं। काय ग? जानू, तू खरंच तुझं घर अजून पूर्णपणे पाहिलेलं नाहीयेस? ते कसं आहे ना आई, माफ करा जावई बापू, मी प्रश्न जान्हवीला विचारला आणि उत्तर तिनेच द्यावं अशी माझी अपेक्षा आहे। आई, मी जानू, अगं काय काय विचारते मी? तू खरंच अजून तुझं घर पूर्णपणे पाहिलेलं नाहीयेस? हो आई, मी अजूनही हे घर पूर्णपणे पाहिलंच नाहीये। अगं काय बोलतेस तू? लग्न करून या घरात येऊन तुला किती दिवस झाले? एव्हाना घरातल्या कोपऱ्या कोपऱ्यावर तुझा हात फिरला पाहिजे होता, आणि तू म्हणतेस की तू पूर्ण घर अजून पाहिलेलं नाहीयेस? जावई बापू, अहो काय बोलते ही? ते सांगितलं नाही, जान्हवी घरी आल्यापासून ती तिच्या परीक्षेच्या अभ्यासात इतकी बिझी झाली की लॉन, टेरेस, स्विमिंग पूल हे सगळं बघण्याचा वेळच नाही मिळाला। परीक्षा संपून तर बराच काळ लोटलाय। जानू ना नोकरी करत ना घराबाहेर कुठे जा। मग अहो साधी गच्ची पाहिली नाही असं म्हणाली, म्हणून जरा आश्चर्य वाटतंय। आई, अगं आपल्या घरी तरी कुठे आहे गच्ची? आणि मला कुठे एवढी सवय आहे गच्चीवर जायची? आणि मी घरी नसताना जान्हवीने टेरेसवर जाणं मला फार रिस्की वाटतं। ही दोघं जी काही कारणं सांगतायत ना, फारशी पटत नाही आहेत मला। का कुणास ठाऊक कसं वाटतंय काहीतरी चुकतंय। तुमचंही बरोबर आहे, पण तरी मला वाटतं आता बराच काळ झाला नाही का जानू तू या घरात आलीस? तुझं घर आहे, या घराची ओळख करून घ्या आता। हो आई। फोन वाजतोय बघ, फोन वाजतोय। हॅलो, बोल ग। पोचलात का ग लाडक्या जावयाकडे? हो, केव्हाच पोचलो। उत्तम पाहुणचार चालू आहे आमचा बघ। तुम्हाला बरं लगेच घरात घेतलं त्याने? अगं आत नाही नुसतं घेतलं तर आमची छान खातिरदारी पण चालू आहे। हो का? कळलं कळलं कळलं। नाही, माझ्यावर अन्याय झाला ते कुठेच गेलं, तुम्ही मात्र तिथे पाहुणचार घेत बसलात काय? कारण ना आमच्या मनात खोट नाहीये। हो ग बाई, अगदी निर्मळ मनाचे नाही का तुम्ही सगळे? सगळं काही जे वाईट आहे ना ते सगळं माझंच आहे, बरोबर ना आजी?
मला इतकं तिथे रडवलं ते कुठेच गेलं. हे लोक तिथे मजा मारत बसलेत. पण मी माझ्यावर झालेला अन्याय अजिबात विसरणार नाही. बरोबर बदला घेईन सगळ्याचा. अरे किती छान घर आहे तुझं. फारच मोठं आहे रे, प्रशस्त आहे अगदी. जानूच्या बाबतीतली आमची सगळी काळजी मिटली आता. अंगण तर केवढं प्रशस्त आहे. शतपावली करायला खूप मजा येते. नाहीतर रस्त्यावर एवढ्या गाड्या जोराजोरात धावत असतात, भीतीच वाटते. आजी, तुला घराबाहेर पडायचा कंटाळा येतो ते सांग. आई कधीही आपल्या घरी ओसरीपर्यंत तरी गेलीये का? काय ग, भावना यायला हवी होती नी आपल्या बरोबर. तिलाही फार आवडलं असतं. काही म्हणा सासूबाई, एकीचं छान आहे म्हटलं तरी दुसरीचे विचार मनात येतातच. लक्ष्मी, आई वडिलांच्या मनातली मुलांबद्दलची काळजी कधीच मिटत नाही नाही. अहो मी काय म्हणते, एव्हाना भावना ना कामावरून आली असेल, आपण व्हिडिओ कॉल करूया का? हो तिचं आणि हिचं बोलणं होईल ना. चालेल ना, करूया. भावनाला फोन करतोय. हा. भावना कशी आहेस ग? थांब थांब, तुझ्याकरता एक सरप्राईज आहे बघ. हा, आता कोण बोलणार आहे तुझ्याशी? हाय ताई. हाय जानू. काय काय चाललंय तुझं? कामावरून कधी आलीस? काही नाही, आता आनंदींना शाळेतनं घेऊन आले. तुम्ही काय करताय? अगं भावना, आता आम्ही जयंतचं सगळं घर बघू आलो. अगं अगं भावना, जयंतचं घर किती सुंदर आहे माहितीये का तुला? थांब थांब थांब, दाखवतोस तुला. फोन दे जरा मला. हा, हे बघा. हे बघ, हा एवढा मोठा हॉल आहे. किती मोठा आहे ना. थांब थांब, किचन दाखवतो. चल, किचनच्या बाजूला जाऊया आपण. आधीच न सांगता हे आलेत ते काय कमी आहे? आणि जे आले नाहीयेत त्यांनाही घर दाखवत आहे. अहो आम्हाला बोलू तर द्या. इथं दाखवतो. हो हो. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.